तुमचं नाव सांगा. अर्जुन गीताराम मलिक, पानव खुर्द, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आता हल्ली तुम्ही जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचं काम करताय, पण या भागामध्ये बरंच खत विकताय आता याच कंपनीचं, आणि एक रोपासाठी तुम्ही वापरलेलं आहे. काय सांगू इच्छिते? साहेब, असं रोप अजून आलंच नाही कधी. हां हां. एवढं इतकं क्वालिटी मुळी रोपाला कधी आलीच नाही एवढी क्वालिटी मुळी. एकदम जबरदस्त रोप आहे आणि कांदे लागवड चालू झालेली आहे. बघू शकता इथे पाठीमागं कांद्याची लागवड चालू आहे आणि एकदम ठोकट रोप आहे झालेलं आहे आणि मुळी खूप प्रमाणामध्ये. काय सांगू इच्छिते? मुळी खूप जास्त आहे. एवढं भारी रोप पाहिलं नाही, बुरशी अजिबात नाही. याला एकाच फवारणीत आतापर्यंत आलं आहे. हां हां. इतकी क्वालिटी रोप अजून आलं नाही, एवढी मुळी आतापर्यंत नव्हती. तर जमिनीत पण खूप मुळ्या शिल्लक अजून, मातीत पण. एकदम चांगल्या क्वालिटीचं रोप आलेलं आहे. आता उन्हाळी कांदा लागवड आहे नाही? हो, उन्हाळी कांदा. तर नंतर हा मिक्स डोस केलेला आहे बरं का, बघू शकताय तुम्ही. पूर्ण आता बायोलॉजिकल किट आहे हे पूर्ण घेतलेलं आहे. तर हा लाईव्ह आता प्लॉटवर आलेलो आहे, कारण की कांदे लागवड चालू झालेली आहे आणि मिक्स करून बेसल डोस टाकायचं चालू आहे. आणि प्लॉटवर आलो असता आता आमचे कंपनी प्रतिनिधी अर्जुन भाऊ मलिक हे स्वतः घरी वापरत आहे. तर इतर शेतकरी बांधवांचे जे रिपोर्ट आहेत मागचे कसे आले? मागचे रिपोर्ट खूप चांगले आहे. आपण ज्यांना 15-20 दिवसापूर्वी दिलेलं आहे पेरलेल्या कांद्याला, असे शेतकरी नागमठाण, आवलगाव तिकडे त्या पट्ट्यात पेरलेले कांदे जास्त आहे तिकडं. तर तिकडं असे शेतकरी आहे ते स्वतःहून म्हणते आता 20 दिवसात कांद्यात रासायनिक टाकलेले कांदे आणि आपला डोस टाकलेले कांदे 20 दिवसात त्याचा पंजा मान बदल दिसतोय लगेच. म्हणजे कांडी वगैरे चांगली बनायला सुरुवात झाली पेरलेल्या कांद्याची. सुरुवातीलाच असे रिझल्ट आहे, 20 दिवसातच रिझल्ट आहे. कारण की केमिकलने काय होतं, मुळीची पण जळण जास्त होते आणि केमिकल हे तात्पुरतं काम करतं. बायोलॉजिकल असल्यामुळे बुरश्या बी कमी करतं आणि आपटेक वाढवायचं काम करतं. त्याच्यासाठी बायोलॉजिकल शेती करणं गरजेचं आहे. तर इतर शेतकरी बांधवांनी पण जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचे बायोलॉजिकल फर्टिलायझर वापरा, कारण की आमचे स्वतः कंपनी प्रतिनिधी स्वतः वापरताय. बघू शकताय लाईव्ह प्लॉटवर आलेलो आहे आणि इतर शेतकरी बांधवांनी पण एकदा अवश्य वापरून बघा. धन्यवाद भाऊ.